गुड मॉर्निंग. कसे आहात तुम्ही सगळे? तर तारकर्ली बीचवरचा हा आपला तिसरा दिवस आहे आणि सकाळी सकाळी बीचवर आलेलो आहोत आम्ही. तर इकडे बघू शकता खूप छान अशी शांतता आहे. फक्त समुद्राचा आवाज येतो आहे पाण्याचा आणि म्हटलं चला पुरेपूर आनंद घेऊया आणि मनसोक्त असं आम्ही इकडे बीचवर फिरत होतो सकाळी सकाळी अर्धा पाऊण तास चांगलं. आणि आजचा प्लॅन खूप छान आहे, वेगळा आहे आणि वेंगुर्ला वगैरे आपल्याला जायचं आहे आज. त्यानंतर भोगवे बीच बघणार आहोत, त्सुनामी बेट बघणार आहोत आपण. खूप सारे स्पॉट आज आपल्याला करायचे आहेत. त्यांचं पॅकेज होतं, मागच्या एका व्हिडिओत मी तुम्हाला सांगितलं होतं. तर तेच आपण घेतलेलं आहे आणि लाईट हाऊस वगैरे पण आपल्याला ते म्हणत होते की बघायचं आहे का, पण लाईट हाऊस खूप मध्ये आहे, म्हणजे समुद्राच्या अगदी मध्यावर जावं लागतं. 2 तास बोटीचा प्रवास करून जावं लागतं. त्यामुळे मला जरा ते रिस्की वाटलं, कारण आम्ही सगळेच पाण्याला खूप जास्त प्रमाणात घाबरतो. त्यामुळे म्हटलं नको, आपण 2 तास नाही पाण्यामध्ये राहू शकत. तर म्हणून मग आम्ही ते कॅन्सल केलं आणि जो छोटा पॅक होता मग त्यामध्ये एक 10-12 स्पॉट होते, तो आम्ही घेण्याचं ठरवलं. तर आपण आज तिकडेच जाणार आहोत. तर आता बीचवरून आपण परत आलो आहेत आणि इकडे आता पाय वगैरे जरा धुवून घेऊया. इकडे छान असं गरम पाणी येतं. सकाळचा हा सुंदर असा व्ह्यू आपल्या बाल्कनीतनं, पुढचा फ्रंट बाल्कनीतनं, तर तुम्हाला दाखवते बघा इकडे. आणि मस्त असं सकाळी सकाळी फ्रेश वाटत होतं. तर आता सगळेजण आम्ही तयारीला लागलो आहेत. तयारी वगैरे केली रूममध्ये जाऊन आणि त्यानंतर मग निघालो आता आपल्याला जिकडे जायचं आहे त्या ठिकाणी. तर आज पण आपल्याला घ्यायला येणार होते, त्यांचा एक माणूस येणार होता बीचवर न्यायला. तिकडे पार्किंग करायची गाडी आणि त्यानंतर एक 2 मिनटाचा रस्ता आहे बीचपर्यंत जायला. तिथून चालत गेलं की मग आपण पुढे बोटने आपल्याला ते नेतील आणि आपली स्पेशल आणि प्रायव्हेट अशी बोट राहणार आहे. त्यामध्ये फक्त आपलं सामान आणि आपली फॅमिली राहणार आहे. इतर दुसरे टुरिस्ट वगैरे कोणी राहणार नाही आणि आपला एक गाईड राहणार आहे. तर इकडे आता आधी मग नाश्ता वगैरे म्हटलं करून घेऊया म्हटलं. तर इकडे आता आम्ही सगळे बसलो होतो आणि नाश्त्याची वगैरे ऑर्डर दिलेली होती. तर नाश्ता लवकरच येणार होता आणि सकाळी सकाळी रिसॉर्ट पूर्ण खाली होऊन जातं. प्रत्येकाला फिरायला जायचं असतं. मग संध्याकाळीच सगळे दिसतात आपल्याला, इतर फॅमिल्यासुद्धा. तर इकडे चाललं होतं यांचं सगळ्यांच्या गप्पा गोष्टी आणि नाश्ता कधी येईल ते वाट बघत होतो, कारण आपण 9, 9:15चा टायमिंग दिलेला होता. तर त्यामुळे मग इकडे म्हटलं आता पटकन आता नाश्ता वगैरे झाला की निघूया म्हटलं. आणि तिकडून यायला किती वेळ होईल ते सांगता येत नव्हतं. त्यामुळे मग बसलो होतो आम्ही इकडे वाट बघत आणि नाश्ता आता थोड्याच वेळात येणार आहे. या ठिकाणी त्यांचा नाश्ता पण ठरलेला असतो, प्रत्येक दिवसाचा वेगवेगळा असतो आणि आज त्यांच्याकडे इडली होती. तर मग आम्ही तीच मागवली. तर एका प्लेटमध्ये 2 मोठ्या मोठ्या इडल्या, त्यानंतर सांबार आणि खोबऱ्याची चटणी असं काही होतं. तर छान होता टेस्ट. आणि इतर पण अजून वेगळा नाश्ता मिळतो, म्हणजे ऑप्शनल पोहे, उपमा किंवा मग शिरा. तर हे सगळं असतं त्यांच्याकडे. आपल्याला हवं असेल तर ते पण आपण एक्स्ट्रा मागवू शकतो. पण या ठिकाणी आम्ही तेवढंच खाल्लं आणि पोटभर नाश्ता केल्यानंतर निघालो बीचवर. आणि त्यांचा माणूस आलेला होता आम्हाला घ्यायला यायला आणि त्याच्यासोबत आम्ही निघालो. तर आता तुम्ही व्हिडिओमध्ये पुढे कंटिन्यू राहा. आपल्यासोबत आलेले गाईड छान माहिती देणार आहेत. हाँ, ये आपली जी नदी आहे ना, हाँ, कर्लीची नदी आहे. करली कर्ली कर्ली हा जो पाठीमागचं गाव आहे ना, हाँ, कर्ली गाव आहे. तो वेंगुर्ला तालुक्यामध्ये येतो, समजलं काय? हाँ, हाँ, आणि हा इकडचा आहे तो मालवण तालुका आहे. हाँ, आणि या नदीचा जो उगम झाला आहे तो आपल्या कुडाळ तालुक्यामध्ये झालेला आहे. हाँ, आणि ही तालुक्यामध्ये ही नदी आलेली आहे, समजलं काय? हाँ, हाँ, जेणेकरून आपला जो इकडचा भाग आहे समुद्राचा, तो खारा पाण्यात असल्यामुळे इकडे जे पाणी आहे ना हे खारं आहे. हे खारं. भाग राहतो हाँ, हाँ, 8 महिने आणि 4 महिने इकडे गोड पाणी असतं पावसाळ्यात. पावसाळ्यामध्ये तर गोड हा इकडे खारा पाण्यात असल्यामुळे या भागामध्ये मगरी नाहीये. हाँ, हाँ, म्हणजे आता कुडाळ तालुक्यामध्ये गोड पाणी आहे, त्यामुळे या भागामध्ये भरपूर प्रमाणात मगरी आहे. हा, हा. इकडे मगर नाही आहेत, पण मगरी सारखा इकडे सेफ बनलेला आहे. हाँ, हाँ, तुम्हाला हा समोर जो डोंगर दिसतोय ना, हा. पुणे तालुक्यामधला, हाँ, हाँ, तो हा मगरी सारखा दिसतो बघा. हाँ, हाँ, ओके यार. देवबाग गाव आहे. तर इकडे आता हा डॉल्फिन स्पॉट आहे. तर या ठिकाणी डॉल्फिन वर येत असतात आणि त्या सकाळी खूप जास्त प्रमाणात येतात, श्वास घेण्यासाठी वर येत असतात. तर 8:30-9च्या दरम्यान खूप येतात त्या. तर या ठिकाणी तुम्हाला दिसत असतील, अगदी थोड्याशाच दिसत आहे त्या वरती येताना. तर ब्लॅक कलरच्या, तर तुम्ही बघू शकतात. आणि आपल्याला गाईडचे सांगत होते की देवबाग गाव इकडे आहे या साईडला. तर देवबाग गावाचं नाव कसं पडलं तेही त्यांनी सांगितलं आम्हाला. ते म्हटलं की त्या ठिकाणी खूप सारी मंदिरं होते आणि देवांचं गाव म्हणून मग त्याला, देवांची बाग म्हणून मग त्याला देवबाग असं म्हणण्यात येतं. तर असं त्या गावाचं नाव पडलेलं आहे. त्यानंतर आता पुढे निघालो, पुढच्या प्रवासाला डॉल्फिन वगैरे बघितले आम्ही.
तर तसं तर आमच्या रूमच्या मागे जो म्हणजे समुद्र होता, तारकर्ली जे बीच आहे त्या ठिकाणी पण आम्ही सकाळी सकाळी बघितले होते डॉल्फिन. तर त्यामुळे इकडे आल्यावर असं काही खूप विशेष नाही वाटलं आम्हाला. तर म्हटलं ठीक आहे, इकडे आपल्याला बघायला मिळाले. त्यानंतर इकडे हा गोल्डन रॉक म्हणून आहे. तर गोल्डन कलरचा हा खडक आहे आणि खूप छान असा उन्हाचे जे किरणं पडतात ना त्याच्यावर, तर गोल्डन कलर त्याचा असा म्हणजे चमकतो, त्यामुळे गोल्डन रॉक म्हणून तो प्रसिद्ध आहे. तर इकडे आता पुढचा प्रवास आमचा चाललेला होता आणि आत्ता एका बाजूला भोगवे बीच पण त्यांनी आम्हाला दाखवलं. तर ते सीन मागे केलं, तुम्ही बघू शकता बॅक जाऊन. तर त्यामध्ये भोगवे बीचला ना खूप गर्दी नसते आणि त्याला 1 नंबर समुद्रकिनारा स्वच्छ असा म्हणून घोषित करण्यात आलेला आहे असं त्यांनी सांगितलं. आणि त्या ठिकाणी चित्रपटांची शूटिंग वगैरे होत असते असंही त्यांनी सांगितलं. तर इकडे आता ते आम्हाला घेऊन आले तर सुनामी जे बेट आहे ना त्या ठिकाणी, म्हणजे सुनामी जेव्हा आली होती त्यावेळेस ते तयार झालं होतं ते बेट असं त्यांचं म्हणणं होतं. तर या ठिकाणी आलेलो आहोत आता आपण आणि इथे मग खूप वेळ आपण एन्जॉय करू शकतो. आपल्यावर असतं की आपण 2-3 तास 4 तास किती वेळ आपण थांबू शकतो आणि जाताना पुन्हा आपल्याला बोटीनेच परत नेतील ते प्रायव्हेट बोटीने. तर या ठिकाणी आता थांबलो आहे आम्ही. पाणी वगैरे घेतलं, लिंबू पाणी घेतलं कारण डिहायड्रेशन व्हायला नको. खूप सारं ऊन होतं तिथे आणि चटके बसत होते उन्हाचे. तर म्हटलं डिहायड्रेशन नको व्हायला म्हणून. नंतर इकडे कायाकिंग वगैरे आपण करू शकतो आणि अगदी म्हणजे कमरेच्या वरपर्यंतच फक्त थोडं पाणी होतं, त्यामध्ये आपण स्वतः बोट चालवण्याचा आनंद घेऊ शकतो. तर मग म्हटलं चला सरबत वगैरे घेऊया, जरा फ्रेश होऊ आणि मग निघूया म्हटलं तिकडे जायला. तर मग इकडे आता आम्ही मग दोघंजण म्हणजे करणार होतो आणि राज पण म्हटलं की मीही करतो. तर म्हटलं चला करून बघूया. तर आपण स्वतः बोट कशी वल्हवायची ते आपल्याला आधी सांगतात, थोडंसं इन्स्ट्रक्शन वगैरे देतात ते आपल्याला आणि त्या पद्धतीने आपण मग करायचं असतं. तर इकडे बघू शकता खूप साऱ्या फॅमिली आलेल्या आहेत आणि खूप गर्दी होती. इकडे पण खूप बोटी लागलेल्या होत्या आणि छान होता, अगदी स्वच्छ बीच होता हा पण. तर इकडे आता ना आम्ही निघालो आहे त्या जिकडे आपल्याला बोट करून जायचं आहे म्हणजे कायाकिंग करायचं आहे त्या ठिकाणी चाललो आहे आता. तर तुम्ही व्हिडिओमध्ये कंटिन्यू राहा आणि व्हिडिओ बघा पुढे लास्टपर्यंत. मी तर बाबामध्ये मस्त आरामात बसलेली होती आणि माझे 2 नावडी होते, ते दोघं बल्लवत होते नाव आणि मी मस्त एन्जॉय करत होती. तर त्यानंतर उतरलो आम्ही आणि थोडंसं बीच फिरून घेऊया म्हटलं, थोडं समुद्राकडे जाऊया म्हटलं. तिकडच्या साईडला एक बाजू आम्ही बघितलंच नव्हती. तर इकडे आलो आहे आता आणि इकडे भरपूर असे राईड वगैरे आहेत, जेट की आहे वगैरे, ते पण आपण म्हणजे करायचं असेल तर करू शकतो. पण आम्ही आदल्या दिवशीच केलं होतं त्यामुळे मग म्हटलं नको. त्यानंतर इकडे छोटूशी बघा मस्त असं स्विमिंग कॉस्ट्यूम घालून अगदी आनंदात मस्त शिंपले वगैरे गोळा करत होती आणि तिचा ड्रेस मला तर खूपच आवडला. तर ती पण मस्त मला हाय वगैरे करत होती आणि तिला म्हटलं उभी राहा, तर लागलीच ऐकलं तिने. तर म्हटलं चला, किती क्यूट वाटत होती ना ती. तर त्यानंतर आम्ही ना पुढे इकडे फोटो सेशन वगैरे केलं थोडंसं आणि मग नंतर तिकडच्या बाजूला आपल्याला जायचं होतं. तर या ठिकाणी आता सगळ्यांनी फोटो वगैरे काढून घेतले आम्ही.
आता बोटीतनं उतरलो आहे खाली आणि आता जेवणाच्या ठिकाणी एक सिद्धिविनायक हॉटेल म्हणून आहे, तर त्या ठिकाणी आम्ही जाणार आहेत. खूप सुंदर व्ह्यू आहे त्या ठिकाणाहून पण. आणि इकडे बघू शकता हे मासे असे बाहेरच वाळत घातलेले होते, म्हणजे इथले कुत्रेसुद्धा मासे खात नाही इतका विश्वास आहे लोकांना की बाहेर अगदी बिंदास वाळत घातलेले होते ते सुके मासे. त्यानंतर पुढे आलो आणि काही किचन वगैरे असं वेगळे जरा वाटले तर बघूया म्हटलं, तर मुलांना जे आवडतील ते घेऊया म्हटलं. खूप काही जास्त महाग नव्हते, 20-30 रुपयापर्यंत होते ते. तर जसे घेतले तसे होते, म्हणजे बाकीच्यांचे रेट जास्त पण होते. तर मग या ठिकाणी मुलांना काही आवडले नाही एवढे, कारण शिंपल्यांपासून बनलेलेच होते, काही शंकराचे आकार वगैरे असे होते. त्यामुळे मग ते म्हणे नको मम्मा. तर म्हटलं ठीक आहे. मग तिथून आम्ही पुढे निघालो आणि हॉटेलपर्यंत पोचलो आणि हॉटेलवर ऑर्डर वगैरे दिली जेवणाची. तर इकडे बघू शकता हॉटेल अगदी म्हणजे समुद्रकिनारीच आहे आणि त्यांचं पण रिसॉर्ट वगैरे आहे, पण तिथं जेवण छान मिळतं असं आम्हाला सांगितलं एकाने, म्हणून आम्ही तिकडे गेलो मग. आणि टेबल वगैरे समोरच मांडलेले होते, अगदी म्हणजे सी व्ह्यू होता त्या ठिकाणी. तर मग जेवण वगैरे आम्ही मागवलं आणि थाळीच मागवली होती. तर मस्त आता टेबल वगैरे तिकडं बुक केलेला होता, तिकडं बसलो सगळेजण आणि म्हटलं आता चला आपण ना मस्त थाळी मागूया म्हटलं आज पण. आणि पापलेट वगैरे काही मागवली होती आम्ही थाळीमध्ये. तर इकडे पण रूम्स वगैरे आहेत, पण त्या वाईब्स नाही आहेत ज्या आमच्या विसाव्या रिसॉर्टमध्ये येतात. तर असू दे. इकडे बघा जेवतानाचा पण इकडे आपला टेबल आहे आणि मागच्या बाजूला तुम्ही बघू शकता तिकडे समुद्र दिसतोय, तर खूप छान वाटत होतं आणि गार हवा अशी येत होती. तर भारी असा अनुभव होता हा पण. आजचा दिवस पण खूप छान असा गेलेला होता आमचा. तर चला आता मस्त थाळी येणार आहे आपली आणि गरमागरम आपण मस्त जेवण करून घेऊया. तर तुम्ही बघू शकता इकडे ना व्हेज लाडूबाईने मागवलेलं होतं, तर तिने भेंडीची भाजी आणि पनीरची भाजी वगैरे अशा 2-3 भाज्या होत्या. फ्लावरची पण भाजी होती त्यामध्ये. तर अशी काही ती व्हेज थाळी होती आणि सोलकढी होती त्यामध्ये, पापड होता आणि लोणचं. त्यानंतर मग नॉनव्हेज थाळी पण येणार होती. नॉनव्हेज थाळीमध्ये पण पापलेट वगैरे होती आणि 2 फिशच्या भाज्या होत्या आणि पोळी वगैरे तेच, भात वगैरे असं तेच होतं थाळीमध्ये. तर इकडे बघू शकता तुम्ही. आणि खूप काही जास्त मोठी थाळी नव्हती, मिनी थाळी होती, पण छान होती, टेस्टी होती. तर आता आपण जेवण करून घेऊया. तर आता जेवणं वगैरे आटोपली आहेत आणि आता संध्याकाळचे 3-3:15 झालेले आहेत. दुपारचे म्हणूया आपण. तर या ठिकाणी आता आम्ही निघालो होतो घरी, म्हणजेच रिसॉर्टला जायला. आणि त्यानंतर संध्याकाळचा थोडा वेगळा प्लॅन होता, ते पण तुमच्याशी शेअर करेल. एक तर शॉर्ट्स व्हिडिओ टाकेल किंवा मग लाँग व्हिडिओ टाकेल. तर व्हिडिओमध्ये कंटिन्यू राहिले त्याबद्दल आभारी आहे आणि असेच कंटिन्यू पूर्ण व्हिडिओ वॉच करा. आणि व्हिडिओ कसा वाटला ते मला नक्की कमेंट्समध्ये सांगत जा फ्रेंड्स. आणि व्हिडिओ आवडला असेल ना, थोडा पण आवडला असेल तर लाईक, शेअर, सबस्क्राईब करायला विसरत जाऊ नका. भेटूया पुढच्या व्हिडिओत, तोपर्यंत बाय.